सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांपैकी कुणी हल्लेखोराला मदत केली होती का असा संशय आता बळावतोय। हल्लेखोरानं बायपास बिल्डिंग मधले सुरक्षा रक्षक हे बायपास कसे केले असा प्रश्न निर्माण होतोय। हल्लेखोराचा फायर एक्झिटचा मार्ग आधीच प्लॅन केलेला होता का हा प्रश्न निर्माण होतोय आणि म्हणून मग हा प्रश्न पडतो की सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांपैकी कुणी हल्लेखोराला मदत केली होती का। ही चार दृश्य आपण पाहतोय। आरोपी घरात कसा शिरला हा प्रश्न निर्माण होतो, अर्थात तो निघतानाचे हे दृश्य आपण पाहतोय। 20 पथकही तैनात करण्यात आलेत, मात्र आरोपी हा अजूनही मोकाटच आहे। 24 तासांच्या वर वेळ हा उलटून गेलाय। खंडणी आणि अपहरणाचा डाव असल्याचा नवा तपशील समोर येतोय। तैमूरचं अपहरण करून सैफकडून 1 कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा डाव असल्याचा नवा अपडेट समोर येत आहेत। तर कुटुंबियांसाठी हा आव्हानात्मक दिवस ठरलेला आहे आणि तशी पोस्ट सुद्धा करीना कपूर खान हिनं इंस्टाग्राम या सोशल माध्यमावर केलेली। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत आहेत। आपण अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। धनंजय, काही प्रश्न निर्माण होत आहेत। पहिला प्रश्न असा की सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांपैकी कोणी मदत केली होती का, बाहेर निघण्याचा प्लॅन हा आधीच ठरलेला होता का, आणि 24 तास उलटलेत अजूनही आरोपी मोकाट आहे। विक्रांत, खरं तर पहिला प्रश्न असा आहे की जसं तुम्ही म्हणाला, हा आज चोर शिरला तरी कसा नेमका, या सगळ्यावर पोलिसही तपास करतायत। कालपासून पोलिसांनी प्रत्येक इमारतीच्या चारही बाजूच्या प्रत्येक अँगलने साधारणतः कशा पद्धतीने कुठून हा चोर जाऊ शकतो, पायपाद्वारे जाऊ शकतो, सीडी मार्गे जाऊ शकतो, एखादी भिंत ओलांडून आतमध्ये येऊ शकतो, या सगळ्या गोष्टीचा तपास केला। मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुठेही तो आतमध्ये जाताना दिसला नाहीये। मात्र बाहेर पळताना त्याचा व्हिडिओ समोर आला आणि त्यामध्ये त्याचा चेहरा जो आहे तो सुद्धा दिसला। त्यामुळे नेमका हा आज शिरला तरी कसा असा एक प्रश्न उपस्थित करतो। एक माहिती अशी जी समोर येते विक्रांत, त्यामध्ये असं म्हटलं जाते की त्याच इमारतीमध्ये 7व्या मजल्यावर काम सुरू होतं आणि त्या ठिकाणी काही कर्मचारी जे आहेत ते आतमध्ये राहत होते। 7 कर्मचारी होते। 7व्या का एका मजल्यावर काम सुरू होतं खरं तर तिथे 7 कर्मचारी काम करत होते आणि हे काम करणाऱ्यांच्याच ओळखीतला हा एक असावा म्हणून तिथे त्यांनी आतमध्ये एंट्री मिळवली आणि त्यानंतर तो थेट वर गेला 12व्या मजल्यावर, जिथे सद्गुरू शरण या इमारतीमध्ये सैफ अली खान हा 12व्या मजल्यावर राहतो। त्या ठिकाणी तो गेला। थेट त्याने जेह आणि तैमूर यांच्याकडे त्याने जाण्याचा प्रयत्न केला। जेहच्या रूम मध्ये तो घुसला। एक माहिती अशी सुद्धा समोर येते की अपहरण करण्याचा त्याचा प्रयत्न असावा अशी सुद्धा माहिती समोर येते आणि यावरूनच त्याने 1 कोटी रुपये हे सैफ अली खानला मागितले। ही सगळी घडामोड जर पाहिली तर कुठेतरी पहिले आपण चोरीचा एक घटना म्हणत होतो की चोरीच्या दृष्टिकोनातून तो शिरला। दुसरीकडे आता समोर जी नवीन माहिती आहे त्यामध्ये त्यांनी 1 कोटी रुपयाची मागणी केली होती। अपहरण करण्याचा दावा जो केला जातोय। मात्र या सगळ्यात आता नेमक्या खऱ्या अर्थाने तो जो आरोपी आहे ज्याने सैफ अली खानवर हल्ले केले, 6 वार केले, तो आरोपी पकडल्यानंतर नेमकं काय कारण होतं ते समजू शकेल। जबाब नोंदवला गेलेला आहे सैफ अली खानच्या केअरटेकरचा, त्यामध्ये तिने संपूर्ण घटनाक्रम मांडलेला आहे। मात्र या सगळ्या घटनेमध्ये आतापर्यंत जर विक्रांत पाहिलं तर 24 तास उलटून गेले, मात्र अद्यापही आरोपी जो आहे तो पकडला गेलेला नाहीये। 20 गुन्हे शाखेच्या क्राईम ब्रांचच्या 20 टीम ह्या वेगवेगळ्या ठिकाणी तपास घेत आहेत। वेगवेगळ्या गोष्टी सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीच्या धागेदोरे जशा प्रमाणात मिळतात त्या प्रमाणात ते सगळे जे आहेत ते सध्या त्या आरोपीचा शोध घेत आहेत। काल फॉरेन्सिकची टीम सुद्धा विक्रांत येऊन गेली। त्या टीमने बरेच गोष्टी कलेक्ट केलेल्या आहेत। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे फिंगरप्रिंट्स या मिळालेल्या आहेत। त्या फिंगरप्रिंट्सवरून काही शोध लागतो का, हा जो आरोपी आहे तो सराईत गुन्हेगार आहे का, याच्या संदर्भात काही बॅक रेकॉर्ड जो आहे तो पोलिसांकडे काय आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा सुद्धा तपास हा केला जाणार आहे। त्यामुळे या सगळ्या तपासा अंती काय नेमके निष्कर्ष लागतात, हा आरोपी कोण आहे, हा सराईत गुन्हेगार आहे का, यांनी अपहरणाच्या हेतूने किंवा आणखी खंडणीच्या हेतूने नेमका ही घटना केली आहे का, हे प्रकरण झाले का, या सुद्धा धागेदोरे सापडतात का, तशा पद्धतीची चौकशी सध्या सुरू केली जाते। आणि किंवा याला मदत करणारा नेमका कोण आहे, हा सैफ अली खानच्या इमारतीमधलाच नेमका कोण आहे का, जे 7 व्यक्ती तिथे काम करता आहेत, दुसऱ्या एका खोलीमध्ये सजावटीचं काम सुरू आहे, रिपेअरिंगचं काम सुरू आहे, तिथल्या त्यांच्या ओळखीचं आहे का, किंवा त्याला संबंधित इमारतीमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांच्या ओळखीने कुठून आला का, या सगळ्या संदर्भातली चौकशी सध्या सुरू आहे की तो बाहेरचा कोणी सराईत चोरटा आहे, सराईत गुन्हेगार आहे, त्यांनी
थेट त्या सगळ्या गोष्टीची रेकी केली होती आधी आणि त्यानंतर त्याने आतमध्ये त्या इमारतीमध्ये प्रवेश मिळाला होता. कारण की जर पाहिलं तर एवढे सीसीटीव्ही असताना आजूबाजूच्या इमारतीमध्ये सीसीटीव्ही खरंय असताना धनंजय, प्रश्न अनेक आहेत आणि या प्रश्नांची उत्तरे ही पोलीस तपासादरम्यान समोर येत जातील. या सगळ्या तपासाकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी.